राज्य सरकार म्हणतं ज्यांनी अतिक्रमण केलं त्याला मोबदला द्या, त्याला घरं द्या. इथे आमचे हक्काचे बॉन्डचे गुड्डेवारीचे घरं हे अतिक्रमण होऊ शकत नाही. कोणत्या एखाद्या बिल्डरला मोठा प्रकल्प करायला आम्ही रस्ता मोठा होऊन देणार नाही जोपर्यंत आम्हाला पैसे भेटत नाही. TDRचा रेट पाडण्यासाठी एखाद्या बिल्डरला मोठा करण्यासाठी बिना पैशाचं आम्ही घर होऊन देणार नाही. तुम्हाला रोडला कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचंय, त्या कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यासाठी रस्ता मोठा करणार असेल बिना मोबदल्या ते आम्ही होऊन देणार नाही. तुम्ही शहरामध्ये दादागिरी करत असाल तर ती दादागिरी आम्ही मोडीत काढू. कायद्याच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही सर्वजण घाबरू नका. उद्या या, आपण निश्चित आपला विजय होईल एवढा शब्द मी तुम्हाला देतो. उद्या मी आपली वाट पाहतो, आपली रजा घेतो. मला यायला उशीर झाला त्याबद्दल मी माफी मागतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, त्यांनी या माझ्या माता भगिनींना रडवलंय, यांना त्यांनी रात्रीची झोप घालवली. अशा आयुक्ताची बदली करू नका. या आयुक्ताकडून आम्हाला मोबदला द्या आणि ज्यांचे घर पाडले या आयुक्ताला सांगून घर बांधा, नंतर त्याची हकालपट्टी करा, असं मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. हेलो दोस्तों, आप देख रहे हैं MTN न्यूज। आज हम औरंगाबाद के कैलाश नगर में आए थे। आज यहाँ मराठा नेता विनोद पाटिल आए थे और उन्होंने यहाँ के नागरिकों से बात की और उन्होंने कहा कि कल किसी भी हाल में हमने कमिश्नर साहब जी श्रीकांत के बंगले पर आंदोलन करने 10 बजे पहुंचना है। पूरी ताकत के साथ ये आंदोलन करेंगे क्योंकि कमिश्नर जो है ना कोर्ट की सुन रहे हैं, ना मुख्यमंत्री की सुन रहे हैं, अपनी मनमानी कर रहे हैं और गौर गरीबों को जो बेघर किया है और जो बेघर करने वाले, उसी के चलते उन्होंने कहा कि कल पूरी ताकत के साथ आप मेरे साथ कमिश्नर के बंगले पे आइए, आंदोलन करेंगे और मैं तुम्हें तुम्हारा हक दिला के रहूंगा। अब देखना है ये नागरिक इनके साथ पूरी ताकत के साथ खड़े रहते हैं, क्या कमिश्नर अपनी बात से हलते हैं, क्या इन्हें न्याय मिलता है, ये देखने वाली बात है। ऐसे ही हम आपको अपडेट देते रहेंगे, देखते रहिए MTN। हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। आप देख रहे हैं MTN न्यूज। आज हम औरंगाबाद के कैलाश नगर में आए हुए हैं और यहाँ पर अभी जो है विनोद पाटिल आए हुए हैं, मराठा नेता। अशरफ मोतीवाला भी आए हुए हैं। विनोद पाटिल का भी आ चुके हैं कैलाश नगर में। चलिए चलिए चल बैठकीला उपस्थित असलेला जनसमुदाय, माता भगिनी, आपल्याकडे येण्याचं महत्वाचं कारण असं की जो मनपा प्रशासक तुमच्या आमच्या सगळ्या लेकरांच्या भवितांच्या जीवावरती उठलेला आहे, आपले हक्काचे जे निवारे आहेत तो उद्ध्वस्त करण्याकरिता तो मोठ्या ताकदीने या ठिकाणी काम करतोय। आपण ज्या लोकप्रतिनिधींना या ठिकाणी निवडून दिलं तर एकही शहरातला आणि जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी आपल्याकरिता तिथं भांडताना आपल्याला दिसत नाही। अशा परिस्थितीमध्ये तुमच्या सगळ्यांचे जे काही दुःख होते, वेदना होत्या, व्यथा होत्या, त्या विनोद भैयांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी या शहरामध्ये सर्वप्रथम भूमिका घेतली की जोपर्यंत शहरातील नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घराच्या मोबदल्यामध्ये पैसा मिळत नाही, त्यांचं पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत माझ्या शहरातल्या एकही घराला मी या ठिकाणी हात लागू देणार नाही। प्रशासन हादरलं। परवा भैयांनी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांना सगळा विषय समजून सांगितला की शहरामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत ते बोलायला तयार नाहीत आणि हा जो काही प्रशासक आहे हा लोकांवरती सर्रास अन्याय करत फिरत आहे। माझ्या शहरातील जे काही नागरिक आहेत ते भयभीत झालेत, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत।
भैयांचं ऐकून घेतल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये निर्देशित केलं की तुमच्यावरती कुठेही मी अन्याय या ठिकाणी होऊ देणार नाही. तसं पत्र त्यांनी भैयाला दिलं. विनोद भैया कोर्टामध्ये आहेत, परंतु आपल्याला दोन्ही लढाई ही समान पातळीवरती लढावं लागणार आहे. जगण्या मरण्याचा प्रश्न असल्या कारणानं करो या मरो अशी परिस्थिती आहे आपली. तुम्ही सगळे भैयांना अगोदर भेटलेले आहात. आता सध्याला भैया कोर्टामध्ये आहे. उद्या अतिशय महत्वपूर्ण आंदोलनाचा टप्पा आहे आपला. जो प्रशासक आहे हरामखोर, जो आपल्या जीवावर उठलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये आपल्याला भूमिका घेण्या हेतू शिवाय नको तू चालेल. तर उद्या आपण एक माहिती संकलन केंद्र त्या ठिकाणी उभारलेलं आहे. तुमची जे काही प्रॉपर्टी आहेत, जी आपली मालमत्ता असेल ती किती स्क्वेअर फीट आहे, तिचे आपल्याकडे काय कागद आहेत, टॅक्स पावत्या असतील, ते सगळे कागद आपल्याला त्या ठिकाणी उद्या घेऊन यायचेत. आपण त्या ठिकाणी तुमच्या प्रत्येकाचं नाव नोंदवून घेणार, तुमच्या संपत्तीच्या संदर्भाने त्या ठिकाणी माहिती घेणार आणि ही माहिती एकत्रित केल्याच्या नंतर उद्या ज्याला कोर्टामध्ये जेव्हा आपली केस स्टँड होईल, ते अतिशय महत्वपूर्ण डाटा उद्या भैया कोर्टामध्ये उभा करतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या संदर्भाने न्याय मिळायला सोपं होईल. त्याच्यामुळे उद्या 10 वाजेला ही सगळे मोहीम आपण सुरू करणार आहोत. या ठिकाणी जे जे नागरिक उपस्थित नाहीत, तुमचा मित्रपरिवार असेल, नातेवाईक असतील, काही जण कामाला जातात, तर आता आपलं एकच काम आहे, इथून निघल्याच्या नंतर प्रत्येकाला ती गोष्ट समजावून सांगणं की जो व्यक्ती आपल्याकरिता लढत आहे तर विनोद पाटलांच्या मागे आपल्याला या ठिकाणी उभं राहावं लागेल. त्याच्यामुळे आपले जे काही कागदपत्र असतील, उद्या सकाळी 10 वाजेला महानगरपालिकेचे जे प्रशासक आहेत त्यांच्या घराच्या समोर ही मोहीम सुरू होईल. आपल्याला मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी यावं लागेल आणि लढा लढण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी सज्ज व्हायचं आहे. विनोद भैया पाटील तुमच्या सोबत उभे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सगळे त्या ठिकाणी यावं अशी या ठिकाणी मी आवाहन करतो, विनंती करतो. यानंतर भैया तुमच्याशी संवाद साधतील. सबको मेरा प्रणाम. आप सभी को मैं मिलने आया था. आप सभी को मी तुम्हाला सगळ्यांना भेटल्यानंतर आपल्या सर्वांचं म्हणणं एकत्रित करून विशेषतः कैलासनगर, जय भवानीनगर हा जो पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये अनेक वर्षांपासून सगळे नागरिक माझ्या माता भगिनी राहतात. ही जागा आपल्याला फुकट भेटली का? आपण पैसे देऊन ही जागा घेतली आणि मागच्या आणि बिलकुल बिलकुल माझी वही बोल रहा हूं मैं. आणि आपण पैसे देऊन ही जागा घेतली. इथे अनेक वर्षापासून आपण राहतो. तर महानगरपालिका प्रशासनाला आपण एकच सांगितलं की तुमचा रस्ता छोटा होता, आता तो रस्ता मोठा झाला. जिथे रस्ता नव्हता तिथे तुम्ही रस्ता टाकला. या परिसरामधून जात असताना आपण 2 पर्याय त्यांना दिले. एक पर्याय असा दिला होता की हा मागच्या बाजूने तो रस्ता फिरू शकता का, तर ते आपण हरकतीमध्ये विचारणार आहोत. दुसरा, ज्या ठिकाणी रस्त्याची गरज नाहीये, राहिलेला रस्ता या ठिकाणी वापरता येईल का, असे जे जे सूचना आपल्याकडून आल्या त्या आपण त्यांना दिल्या. त्यांना 5 दिवसाची मुदत आपण दिली. माननीय उच्च न्यायालयाने त्यांना आदेश दिला की सुप्रीम कोर्टाप्रमाणे तुम्ही कारवाई करा. माननीय राज्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांना लेखी आदेश दिले. राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस शहरात आले, त्यांनी शहरात आल्यानंतर एकच सांगितलं की मी प्रशासनाला निर्देश दिले, तरीही महानगरपालिकेच्या वतीने अद्याप कोणतीही शासकीय घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली नाही. याचा अर्थ महानगरपालिका आयुक्त हे माननीय उच्च न्यायालयाला मानत नाही. उच्च न्यायालयाने काय सांगितलंय की सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन प्रमाणे तुम्ही कारवाई करा. सुप्रीम कोर्टची गाईडलाईन म्हणती एखाद्याचं घर असेल आणि ते घर जर रस्त्यामध्ये बाधित होत असेल तर तुम्ही त्यांना 15 दिवसाची नोटीस द्या. त्यानंतर तुम्ही मार्किंग करा. त्यानंतर 30 दिवसाची सुनावणी द्या. त्यानंतर त्याला आर्थिक स्वरूपाचा मोबदला द्या आणि ती जागा ताब्यात घ्या. अशी कोणतीही घटना या शहरात घडलेली नाही. या पलीकडे दहशत दडपशाही करण्याचं काम या महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने होत आहे. उच्च न्यायालयामध्ये अनेक प्रकरण प्रलंबित आहेत. त्याच्यामध्ये निवारा आहे, निर्णय आहे की सर्व प्रक्रिया पार करा, परंतु अद्याप एकही प्रक्रिया पार झालेली नाही. मग मी एक प्रश्न त्यांना विचारला की तुम्ही चिकलठाणा असेल, मुकुंदवाडी असेल, आपला परिसर असेल, या ठिकाणी ज्यांचे घरं पाडताय त्यांची यादी तुमच्याकडे आहे का? तर ते बिंदास म्हणता की त्यांना परवानगी नाही आहे आणि ते अनधिकृत आहे. आम्ही पैसे देऊन घेतले, आम्ही महानगरपालिकेचा टॅक्स भरतो आणि आम्ही अनधिकृत कसे, हा प्रश्न आता महानगरपालिकेला आपल्याला विचारायचा आहे. मग त्यानंतर एक उडाणपूल सरकारला करायचा होता. 2019च्या कॅबिनेटच्या निर्णयाप्रमाणे दळवे साहेब शासकीय जमिनीवर देखील लोकांचे घरं होते, तर त्यांना नोटीस देऊन पैसे देऊन त्यांचा ताबा काढला. इथं तुमचे माझे हक्काचे घरं असताना तुम्ही आम्हाला बेघर कसं होऊ शकता, हा प्रश्न आपल्याला त्यांना आता विचारावा लागेल. क्रमांक 1, उद्याच्या दिवशी नाही, टाळ्या नका वाजू. आपण एकदम दुःखाचे टाळ्या बिलकुल वाजू नका.
आपण आता दुसरा प्रश्न त्यांना प्रमुख असा विचारायचा आहे। एक फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाईल, त्याच्यामध्ये आपण महानगरपालिकेला नोटीस देणार आहोत। त्याच्यामध्ये तुमचं नाव, तुमचं कुठे राहता, तुमचा मोहल्ला कुठे आहे, तुमचं घर कुठे आहे, त्याचबरोबरीने तुमचं घर गर्डरचं आहे का, तुमचं घर स्लॅबचं आहे का, तुमचं घर पत्र्याचं आहे का, त्याच्यानंतर तुमच्या घरी बोरिंग आहे का, नळाचं कनेक्शन कसं आहे, तुम्ही टॅक्स भरला का, गुंठेवारी केली का, जे काय असेल तुमच्याकडे ते त्या ठिकाणी तुम्हाला माहिती द्यायची आहे। मग त्याच्यानंतर आपण महानगरपालिका प्रशासनाला ते सर्व तुमचे पत्र एकत्र करून आपण पाठवू। त्याचबरोबरीने मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद बेंचमध्ये आपल्याला जायचंय। त्या ठिकाणी आपण सगळ्यांच्या वतीने वकील लावतोय, आपण मोठे मोठे शहराचे व दिल्लीचे वकील लावतोय आणि आपण न्यायालयाला एकच सांगतोय की सुप्रीम कोर्ट एकीकडे सांगतं की कोणाला बेघर करू नका, राज्य सरकारचे कॅबिनेटची बैठक 2019 सांगते कोणाला बेघर करू नका, मुख्यमंत्री सांगता कोणाला बेघर करू नका, आणि हे प्रशासक आम्हाला बेघर करताय। चिकलठाणामध्ये मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही ज्यांचे घरं तोडले त्यांची यादी आहे का, त्यांच्याकडे यादी सुद्धा नाही कोणाचं घर तोडलं। आणि उद्या जर मोबदला द्यायचा, तुमचं नावच त्या यादीत नसेल, उद्या जर मोबदला द्यायचा, तुमच्या घराला किती पत्रे असेल हेच नाव नसेल, तुम्हाला मला पैसे मिळतील कसे? त्याच्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता महानगरपालिका आयुक्ताचं घर माहिती आहे का तुम्हाला? दिल्ली गेटमध्ये, दिल्ली गेटला उद्या सकाळी तुम्ही 10 वाजता या। येताना थोडीशी घराची माहिती घेऊन या, आपण तिथे चर्चा करू। तुमच्यातले 2 प्रमुख लोक तिथं बसा, आपण सगळ्या एरिया वाईज लोकांना वेगवेगळे बसवणार आहोत जे तुम्हाला एक दुसऱ्याला ओळखता। त्याच्यामध्ये तुमचं नाव, तुम्ही किती दिवसापासून राहता आणि तुमच्या घराची सगळी माहिती द्या। तो अर्ज आपण एकत्र करून राज्य सरकारला पाठवू, तो अर्ज आपण एकत्र करून मान्य कोर्टात पाठवू। आणि मी तुम्हाला भाऊ म्हणून शब्द देतो, मुख्यमंत्र्यांचे आदेश आहे, हायकोर्टाचे आदेश आहे, कोर्टाच्या गाईडलाईन्स आहे, आपल्याला 100% हा आर्थिक स्वरूपाचा मोबदला मिळेल। सर्वप्रथम आपण त्यांना मागणी करू की जेवढे घरं वाचवता येतील तेवढं रोड बायपास करा, जिथे गरज नसेल विनाकारण एखाद्या बिल्डरसाठी रस्ता देऊ नका। दुसरी मागणी आपण करू की ज्यांचे घरं बाधित होत असेल मार्केट रेटच्या दुपटीने आम्हाला पैसे द्या, कारण पहिले एकदा धोका तुमच्या सोबत झालेला आहे। मागे तुम्हाला जागा देतो म्हणून हरसूलला कुठेतरी एखाद्या ठिकाणी जागा दिली, बरोबर आहे, ती अजून कोणाला मिळालेली नाही। त्यामुळे यावेळेस आपल्यासोबत कोणीही चिटिंग करू नये। महापालिका प्रशासनाचे 5 दिवस संपलेले आहे, त्यांनी अद्याप कुठल्याही प्रकारची घोषणा केलेली नाही। उद्या सकाळी 10 वाजता तुम्ही येणार ना? तुम्ही उद्या या, बिलकुल तुमची वाट पाहतो। आणि कोणीही घाबरायचं नाही, कोणीही दादागिरीला पळी पडायचं नाही। ते अधिकारी जर तुमच्याकडे येतील त्यांना म्हणा नोटीस लाव, ते अधिकारी जर तुमच्याकडे येतील त्यांना म्हणा कागज बताओ, हम इतने साल से यहाँ पे रहते, कागज लेके आओ, कागजाशिवाय कोणाला इथे येऊ देऊ नका। आपल्याला कोणाला कायदा हातात घ्यायचा नाही, परंतु कायदा दाखवायचा आहे। त्यांना सांगायचंय कोर्ट आमच्या सोबत आहे, त्यांना सांगायचंय मुख्यमंत्र्यांचे आदेश आमच्याकडे आहे, तुम्ही कुठल्या अधिकाराने आमचे घर पाडता। म्हणून उद्या सकाळी 10 वाजता महानगरपालिका आयुक्ताच्या शासकीय घरासमोर दिल्ली गेटला तुम्ही या। तिथे आल्यानंतर आपण चर्चा करू, आपलं घर किती स्क्वेअर फीटचं आहे, किती पत्र्याचं आहे, लोड बेरिंगचं आहे, स्लॅबचं आहे, बोर्ड आहे, काय काय आपल्याकडे आहे, आपण किती दिवस टॅक्स भरला, ज्या गोष्टी आपल्याकडे आहे त्याचा उद्या पुरावा द्या। तो पुरावा तुमच्या वतीने घेऊन आपण एक महानगरपालिकेला पाठवू, एक मान्य मुख्यमंत्र्यांकडे पाठवू सरकारला, आणि वकील लावून कोर्टात दाखल करू आणि कोर्टाला विचारू, विनंती करू, एवढे हजारो लोकांचे माता भगिनींचे घर आहेत, हे पुरावे आहेत, हे अतिक्रमण कसे? अतिक्रमण म्हणता एखादी सरकारी जमीन असेल तर त्याला देखील के साथ है। और हमको क्या है, हमको कोई चीज का वो नहीं, जो करेंगे हम करेंगे। और हमको है ना, जो हमारा मकसद है कि उधर से निकाल लेना, इधर से तकलीफ नहीं देना। हम गरीब लोग हैं, हम गरीब इतने कहाँ बस्ती में बैठेंगे, तुम कहने दुनिया का है, हमको उससे कोई ताल्लुकात नहीं। हमारा जो मकसद है वो हमारा कामयाब होना, बस। हमको किससे कोई चीज का वो नहीं है। हमारी अच्छी जगह सुकून की है, हमको रहने दो। हमारे गरीबों से तुम हमारी तकलीफ मत देखो, हमारी जो है वो रहने दो हमारे को। हमारे बाल बच्चे छोटे हैं, जैसे तुम्हारे है वैसे हमारे भी है। हमारी जगह एक बार और एक तुम रख के देख लो कि कैसी तकलीफ रहती है औलाद की, कोई चीज की। हमको भी वैसी तकलीफ है, हम भी बहुत मुसीबत से करे हुए हैं। आज हम खरीद नहीं सकते ना, हम किराए नहीं बढ़ सकते। आज किराए के घरों में 15-15, 20-20 हजार कहाँ से देके रहेंगे? हमारे बाल बच्चे कहाँ रखेंगे हम ले जाके? हमारे परिवार बड़े हैं, वो है, तो हम कहाँ ले जाएंगे? तुम तो कहीं भी जा सकते हो, हम कहीं नहीं जा सकते, और हमको यहीं रहना है।
हमारा बोलने का मतलब ये है, उधर से पलटा लो, मोंडे से मेरे होटल से पलटा लो। हमारे बच्चों की स्कूल आए वो दूर दूर कहाँ जाएंगे? फिर को गाड़ियाँ नहीं, वो नहीं, कहीं पे लाना बच्चों को? क्या सरकार के पैसे देंगी क्या रोज लाने लेके जाने के? स्कूल चल जा रहे, वो चल जा रहे, और कहाँ से पैसे लेंगे इतने? फिर गाड़ियाँ मोटर थोड़ी हमारे पास, दूर दूर भेजेंगे तो यहाँ जो हमारा घर है वही चिरन दो। दिल्ली कट जाएंगे क्या? दिल्ली कट जाएंगे? हाँ जाएंगे, सब जाने वाले, पूरे महीने वाले जाएंगे। आम्ही सगळे मिळून जाणार आहे. आमचे घर काही तोडू नका. आम्ही दिल्ली गेट जाणार आहे. ते साहेब आमच्या पाठीमागे आहे. आम्हाला सहकार्य करा. आम्हाला आमचे घर काही तोडू नका. आम्हाला जिथे जिथे जाऊ तुम्ही तोड करा तुम्ही. इतने घराबाद जाते ना उसमें। आज एवढ्या मोठ्या शहरामध्ये आज हे आमच्या पाठीशी आहे. आज त्यांनी आम्हाला इतकं मोठं सहकार्य केलं. आज म्हणजे इतकी मोठी जनता बसलेली जी आहे, आज त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणते की एवढी लोक जाणार कुठे? आमच्यासाठी ते एकटेच व्यक्ती असे आहे की ते आमच्यासाठी आज उभे आहे. त्याचा खूप मोठेपणा आहे आम्हाला. आम्हाला कुठेही आशा नव्हती, त्यांनी आम्हाला आशेची किरण दाखवली. त्याच्यामुळे आज आम्ही त्यांच्यासोबत उद्या सगळी जनता आम्ही त्यांच्यासोबत आहे.